तर पाव्या सामन्याला त्वरित सामना चालू होतोय. पाव्या स्वतःच्या बंधूच्या हातामध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक सोपवलं गेलं आहे प्रकाश येडगे यांनी. त्याचाच बंधू छोटा बंधू दीपक येडगे पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलेल्या प्रगतीपथावरती आणि त्याचाच सामना करणाऱ्या म्हणजे फलंदाज घातक फलंदाज म्हटलं जातं बाहुबली बाबू शेळके. पाहूया बीबीएस वॉरियर्स. पाहूया तैनात बाबू शेळके. पहिला चेंडू फिरकावला आणि पेटाळला. मारा चांगला होता परंतु नक्कीच काय फेकी केली गेली या क्षेत्रक्षणाने. परंतु दोन धावसंख्येशी माफ करा एकच धावसंख्येवरती रोखून ठेवलं गेलं आणि नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज स्ट्राईक वालेला आहे. त्याला स्ट्राईक भेटली गेली आहे. तो म्हणजे घातक फलंदाज म्हटलं तर सचिन लांबोर. गेल्या सत्रात 3 षटकाराशी खेळत होता हाच तो सचिन लांबोर. पाहूया आता कोणत्या पद्धतीने फटकेबाजी करतोय. प्रेक्षकांचं मन जिंकून जातो नक्कीच. पहिला चेंडू आला. पहिला चेंडू फेकी गेला त्यालाच फेताला बाबू शेळके आणि परंतु एक धावसंख्येवरती काय दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं गेलं. फेकी काय थेट विकेट किपरच्या हातामध्ये केली गेली उत्कृष्ट. तर पाहूया दुसरा चेंडू फेकी गेला आणि तिथं लेग ड्राईव्ह टोलला गेलं. बाउंड्रीच्या दिशेने बॉल जात असताना तिथे क्षेत्ररक्षण तैनामध्ये बॉल चेंडू फेकी करीपर्यंत 2 धावसंख्या काय रोखू शकला नाही आणि तिथं नक्कीच 2 धावसंख्या भेटू शकतात. काय चेंडू फेकी करतोय हा दीपक. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. खूप दिवसानंतरचं पॉवर प्लेचं षटक स्वतःच्या बंधूच्या हातामध्ये फेताळलं गेलं आणि बंधू सुद्धा सुरेख कामगिरी आपली बजावतोय दीपक येडगे. काय शॉट मारला गेला तिथं उंच शॉट. मला वाटतं तिथं बाउंड्रीच्या दिशेने 1 बाउंड 2 बाउंड्स बाउंड्री गेली म्हटलं होतं. सचिन लांबोरच्या बॅटरीतून नेहमीप्रमाणे फटकेबाजी होत असती. तोच नजरांना दिसला गेला आहे आणि तिथं चौकारशी खेळत आहे. उंच फटका मारला गेला 2 बाउंड्स बाउंड्री. 4 रनाची धाव फलक वाढत आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा खूप दर्जेदार होते परंतु पॉवर प्लेचे षटक असल्यामुळे तिथे बाउंड्री गेली. बिनबाद 7. तीन बॉल चेंडू फेकले गेले आणि एक चौकाराशी खेळतो सचिन लांबोर. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले आणि 7 धावसंख्या कोट्यामध्ये मोजल्या गेल्या आहेत. तर चौथा चेंडू फेकला गेला. स्टेट ड्राईव्ह मारला गेला. तिथं क्षेत्ररक्षण कोणी नाही परंतु मला वाटलं दर्जेदार क्षेत्ररक्षण होते आणि तिथं 2 धावसंख्या ठोकून काढतायत. काय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हटलं गेलं जाईल इथे. गणेश झोरे. पाहूया 5वा चेंडू मारण्यासाठी सज्ज सचिन लांबोर. मारण्याच्या नादामध्ये लेग बाय स्वरूपात नक्कीच 1 धावसंख्या भेटेल. काय परफॉर्मन्स दाखवतो आपल्या गोलंदाजी मार्फत दीपक येडगे. स्वतः सोय बळावरती घेऊन आलेलं पॉवर प्लेचं षटक. लास्ट 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल. पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती मारा करू शकतो सचिन लांबोर. म्हटलं होतं मारला गेला बॉल तिथं परंतु पंचांनी धावसंख्या कळवाव्या. 1 धन्यवाद तटस्थ पंच ओमकार झोरे. आणि 1 ओव्हर षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर गाड्यावरती लागलेल्या आहेत 11 डबल 1 11. एक ओव्हर समाप्तीनंतर स्कोर गाड्यावरती लागलेल्या आहेत धावसंख्या बीबीएस वॉरियर्सच्या 11 बिनबाद 11. काय सुरेख गोलंदाजी केली होती परंतु एका चौकाराशी खेळतोय सचिन लांबोर. या 2 फलंदाजाची जर जोडी टिकली गेली तर मला वाटते 45 प्लस 50 तक स्कोर गाडवरती धावसंख्या लागू शकतात. नक्कीच अनुभव आहे माझा हा. परंतु क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटमध्ये कोण भविष्यवाणी करू शकत नाही. वरतून देवदूत उतरला तरी सुद्धा याला बोलतात क्रिकेट गेम खेळ असतो.
तर सामना चालू करावा पंच. तर सामन्याला सुरुवात वैयक्तिक पहिला दुसरा षटक घेऊन आलेला आहे तो म्हणजे अक्षू शेळके. काल यांनी गोलंदाजी केली होती. काय सुरेख चेंडू फेकी गेले होते आणि सामना जिंकून दिला होता आपल्या संघाला. तोच गोलंदाज प्रगतीपथावरती आला आहे. वैयक्तिक पहिला सांघिक षटक घेऊन त्याचाच मारा करण्यासाठी बाबू शेळके बाय म्हटलं होतं ऑफ डायला टोलला. उंची जास्त लांबी कमी आणि शैलेश शेळकेनी झेल घेतला गेला टिपला गेला आणि बाबू शेळकेचं विकेटचं पतन झालं गेलं. घर परतावलं गेलं. विस्फोट केला गेला बाबू याचा. काय दर्जेदार गोलंदाजी करतोय का. दर्जेदार चेंडू फेकला गेला. त्या चेंडूवरती वेगवान चेंडूवरती बाबू शेळके याचा महागबळी पडला गेला. कोणताही हात फेलावून दिला नाही. कोणताही पटका मारला गेला नाही. काय जगून ठेवलं गेलं. सुरेख गोलंदाजी म्हणता जाईल. पाहूया दुसरा चेंडू पेताळण्यासाठी अक्षय सज्ज. त्याचाच मारा करण्यासाठी घातक फलंदाज सचिन लांबोर याच्या बॅटतून एक चौकार आलेला आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तर धाव संख्या स्थिर आहे आतापर्यंत. स्कोर वरती 11. पाहूया दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज अक्षय शेळकेने चेंडू फेकला गेला. त्याचाच मारा केला गेला ऑफ ड्राईव्हला. शैलेश शेळकेकडून बॉल सुटेपर्यंत फेकी करेपर्यंत एका धाव संख्येला रोखून ठेवले. दुसरीला आमंत्रित होईपर्यंत आमंत्रण फेटायला गेलं आणि 9पर्यंत स्ट्राईक रेट आलेला आहे तो म्हणजे शिवा टोपण ऑफ पोलार्ड. तर धन्यवाद गुणलेखक समीर शेट. पाहूया तटस्थ पंच ओमकार झोरे. कुठेतरी क्षेत्राची सजावट करून घेताना अक्षय शेळके काय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय आपल्या संघातर्फे. पाहूया 2 चेंडू फेके गेले. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज अक्षय शेळके. त्याचाच मारा केला होता परंतु तिथे काय नकारात्मक चेंडू. आमचे पंचांचे हात आकाशाच्या दिशेने फैलवतायत. नक्कीच वाईट चेंडू असेल आणि एक धाव संख्या स्कोरवरती एक्स्ट्रा लागली गेली. तिथे स्कोरवर वाढला जाईल एक्स्ट्रा धनेतर्फे 12च्या घरात. पाहूया अक्षय शेळके तो शिवाजी म्हटलं होतं बॉल मारला गेला. उंची जास्त लांबी कमी परंतु शतरक्षण बॉल आडवेपर्यंत 2 धाव संख्या आतापर्यंत चोरट्या काढल्या गेल्या. तिसरीला आमंत्रित असेल का नाही फेटायला गेलं परंतु नक्कीच उत्कृष्ट चेंडू टाकला गेला अक्षय शेळके याने आणि धाव संख्या आतापर्यंत स्कोरवरती लागलेल्या आहेत 15. ओ हो तिथं नक्कीच पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने आणि विकेटचं पतन केलं गेलं. शिवाचं पोलार्डला घर दाखवलं गेलं. विस्फोट केला गेला आणि उत्कृष्ट गोलंदाजी मार्फत दर्जा दाखवतोय अक्षय शेळके पिल्लू. 4 बॉल 15 ना. तुला मोबाईल ठेव ना. तुला नाव म्हणे त्याला काय 4 बॉल 15 ना. तर प्रगती पथावरती प्रेक्षकांच्या माहितीसाठी अक्षय पिल्लू षटक हाताळतोय. आतापर्यंत 4 चेंडू श्रेष्ठ फेकी केले गेले आणि धावसंख्या स्कोरवरती लागलेला आहे तर केवळ 15. नौका फलंदाज आलेला आहे तुकाराम माऊली. कुठेतरी बॅट पिठीवरती आले असताना फलंदाजी करणं गरजेचं असणार आहे आपल्या संघातर्फे. तर तुकारामला कुठेतरी हात खोलून खेळणं गरजेचं आहे. तेवढा तर मातंबार गोलंदाज अक्षय शेळके पिल्लो म्हटलं गेलं होतं. त्याचप्रमाणे टोलवला चेंडू ऑफ ड्राईव्हने. तिथं चेंडू फेकला गेला. सुरेख क्षेत्रक्षण म्हटलं जाईल. 5 बॉल 16 धाव संख्या झाल्या आतापर्यंत प्रगती पथावरती. स्कोर लागल्या गेल्या आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल हा
तर त्याचा मारा करण्यासाठी सचिन लांबोर म्हटलं तर उंच पटका आहे परंतु तिथं पटका दर्जेदार म्हटलं जाईल थेट टॉच का बॉस होते षटकार अशी खेळतोय पंचांनी आपल्या डिसिजन का षटकार किटुडी षटकार धन्यवाद पंच ओंकार झोरे काय षटकार दर्जेदार पटका होता गगन चुंबी थेट टच का बॉक्स मध्ये जाऊन पोचला गेला बॉल आणि एका चौकार असे षटकार असे घेतो सचिन लांबर म्हटलं होतं शेवटच्या चेंडूवरती घाव ठोकला गेला चला षटकार 6 रनाशी खेळतोय अक्षय सचिन लांबर म्हटलं होतं विस्फोट फलंदाजी करतो हा गोलंदाजाचे काय वक्तृत्व चालू देत नसतो परंतु आतापर्यंत दुसऱ्या षटक हाताला गेलं उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि शेवटच्या बॉलावरती चेंडूवरती घाव ठोकला घनाचा त्या षटकाराशी खेळतोय सचिन लांबर चला नौका फलंदाज आलेला आहे स्ट्राईक रेट वरती तुकाराम माऊली यांना सुद्धा हात खोलून खेळणं गरजेचं आहे दोन षटक समाप्तीनंतर धाव संख्या स्कोर वरती लागलेल्या आहेत 22 पाहूया वैयक्तिक मला सांघिक तिसऱ्या षटक फेटाळण्यासाठी आलेला आहे सँडी शेळके गुगली बॉल टाकून नाचवत असतो हा नेहमीप्रमाणे फलंदाजांना पाहूया तीच बॉलिंग टाकू शकतो का तशीच गोलंदाजी करू शकतो का परंतु समोर घातक फलंदाज असणार आहे तुकारामला झोरे तर संतोष टू तुकाराम पाहूया संतोष बॉल फेकला गेला आणि त्याचा मारा केला गेला परंतु दुर्दैव म्हणता येईल तिथं नक्कीच पंच डिसिशन धाव संख्या 1 धन्यवाद पंच नक्कीच जर ऑलराऊंडर ग्राउंड असते नक्कीच षटकार मानला गेला असता परंतु दुर्दैव म्हणता येईल असूया फटका दर्जेदार होता परंतु मैदानापूर असल्यामुळे एक धाव संख्या नक्कीच भेटेल चला दुसऱ्या चेंडू टाकण्यासाठी संतोषने पैकी केला गेला त्याचा मारा केला त्याच दिशेने परंतु वारंवार 2 धाव संख्या टुडीमध्ये तोडला गेला चेंडू सुरेख पटका होता परंतु नक्कीच 2 धाव संख्या भेटतील स्कोरगारवरती ऍड केल्या जातील 25 स्कोरवरती धाव संख्या लागलेल्या आहेत आतापर्यंत पाहूया तिसरा चेंडू पैकी केला गेला परंतु काय सुरेख चेंडू टप्पा ठेवला गेला आणि न कळता थेट चेंडू समावेश होता हातामध्ये विकेट किपरच्या प्रकाश हेडग्याचे आपली जागा चोख बजावतोय विकेट किपर चेंडू काय मारता आला नाही हा तुकारामला उत्कृष्ट गोलंदाजी करतोय संतोष शेळके चौथा चेंडू चला पाहूया म्हटलं होतं मारला गेला लेग ड्राईव्ह परंतु उंची जास्त लांबी कमी आणि थेट समावेश होत आहे हातामध्ये चेंडू आणि विकेटचं पतन केलं गेलं या तुकाराम झोरे याचं सुरेश शेळकेने काय उत्कृष्ट चेंडू टिपला गेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हटलं जातं सुरेश शेळके याला तर नौका फलंदाज आलेला आहे दीपक झोरे सारखे बाद 25 रन स्कोरवरती लागल्या गेल्या आहेत 5वा चेंडू अजून या षटकातील 2 चेंडू शेष असतील कुठेतरी मारा करणं गरजेचं असेल सचिन लांबोर स्ट्राईक रेट असणार आहे म्हटलं होतं परंतु तिथे बॅटची कला घेऊन चेंडू गणेश हेडगे यांच्या हातामध्ये सोपवलं गेला नक्कीच एक धाव संख्या भेटेल 5 बॉल 26 धाव संख्या आतापर्यंत प्रगती पथावरती लागलेल्या आहेत तर नौका फलंदाज स्ट्राईक रेट असणार आहे दीपक याला कुठेतरी मैदानामध्ये दीप लावून आपल्याला उजळावं लागेल नक्कीच जर तुम्ही दीप लावला गेला तर
षटकार मारला गेला तर नक्कीच तुमचा दीप उजळला जाईल. दीपक झोरे कुठेतरी फटकेबाजी करणे गरजेचं म्हटलं होतं आणि तोच दर्जेदार फटका, परंतु तिथं फटका अपुरा पडला गेला आणि तिथं थेट विकेटचं पतन केलं गेलं. या दीपक याचं आला तसा गेला, घर परतवलं गेलं, विस्फोट केला गेला. तर आमचे साथी समालोचक लाडके आवडते संदेश शेळके. तर पाहूया सामना चालू करावा पंचांनी. पंच तटस्थ पंच ओंकार झोरे. धन्यवाद सर. स्कोर कार्डचा विचार केला. 3 षटकाचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. मोठ्या धाव संख्येकडे वाटचाल करायची असेल तर विठ्ठल याला इथून मोठे फटकेबाजी करावी लागेल. आपल्या संघाला जर विजयाच्या उंबरठ्यावरती ठेवायचा असेल तर कुठेतरी मोठमोठे फटकेबाजी करावी लागेल, कारण की समोरच्या संघाचा विचार केला मानसी लिओन संघ 3 सामने पराभव झाले, त्यामुळे कुठेतरी वेगळ्या आशेने नवीन धमक घेऊन मैदानामध्ये उतरला असणार यात मात्र शंका नाही. येणारे 3 सामने जिंकण्याच्या आशेने मैदानामध्ये उतरलाय. कुठेतरी विठ्ठल याला मोठी फटकेबाजी करावी लागेल आणि इतक्याच विठ्ठल याने मारलाय मोठा फटका. वन बाउंड चेंडू जातोय सीमा पार. हाकार हा येतोय विठ्ठलच्या बॅट मधून दणदणीत सनसनीत मनमनीत चौकार. विठ्ठल कुठेतरी आक्रमकता दाखवतोय. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करतोय. प्रकाश शेडगेवरती कुठेतरी दबाव. दोन चेंडू नंतर समाप्तीनंतर धाव संख्या स्कोर वरती लागलेले ते 31. पाहूया सचिन लांबोर शेवटचं षटक असेल. कुठेतरी 4 चेंडू शेष असतील प्रकाश शेडकेच्या आतापर्यंत. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज प्रकाश फुलटा चेंडू म्हटलं होतं परंतु दिशा दिली आणि तिथं पंचांनी निर्णय कळवावा. उत्कृष्ट फटका म्हटलं जाईल, परंतु या फटक्यावरती किती धावसंख्या येतील पंच. स्कोर कार्डचा विचार केला तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 31 पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती आल्या 2 धावा. 2 पंचांमध्ये विचार विनिमय करताना मैदानामध्ये पाहायला मिळतंय. डिसिजन पेंडिंग असेल. पंचांनी अजून देखील आपला निर्णय कळवलेला नाहीये. भीमर चेंडू असेल का नसेल यावरती पंच निर्णय कळवतायत. इथे घेतलाय रिव्ह्यू पंचांनी. पंच मामा किंवा ओमकार झोरे दोघातील एकाने यायचं आहे स्क्रीनवरती चेक करण्यासाठी. थर्ड अंपायरची भूमिका पार पाडतील ओमकार झोरे जे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये होते. खूप खूप अभिनंदन. खूप सुंदररित्या तुम्ही तुमची कामगिरी बजावत आहात पंचांची. त्याच प्रकारे बाबूभाई देखील इथं आलेले आहेत. जो निर्णय देणार तो नक्कीच अचूक असणार यात मात्र शंका नाहीये.
मी देऊ शकतो वरचा त्यांचं लक्ष नव्हतं कुठला वाईट धन्यवाद पंच ओमकार झोरे. बिमर चेंडू घोषित केलाय. नो चेंडू असेल. फ्रीड असेल या चेंडूवरती. बोनस भेटणार का सचिन कडून संघ मालकाला. या चेंडूवरती धावा असतील. पंच आम्हाला दर्शवतील 3 धावेने धाव संख्येत होते भर. धाव संख्या होते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 34 धावा. एकदम अत्यंत अचूक निर्णय ओमकार झोरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मुख्य पंच देखील आहेत. थर्ड अंपायरची देखील कामगिरी बजावली त्यांनी. फ्रीड असेल नक्कीच. धन्यवाद पंच. तिसरा चेंडू प्रकाश शेडगे. सचिन लांबवर सुंदर चेंडू मारायचा होता परंतु जखडून ठेवण्यामध्ये यश मिळतंय. प्रकाश शेडगे यांना तिसरा चेंडू इथे मार्गस्थ होतोय. एका विस्फोटक फलंदाजाला जखडून ठेवण्यामध्ये यश मिळतंय ते म्हणजे प्रकाश शेडगे यांना. सचिन याला इथून पुढे शेवटच्या 3 चेंडूवरती मोठमोठे फटकेबाजी करावी लागेल. 8 ते 10 धावा कोठून काढाव्या लागतील तरच कुठेतरी सन्मानजनक स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू लॉलीपॉप चेंडूला भिरकावून दिले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय परंतु क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. चेंडू जातोय 1 बाउंड सीमा रेषा पार. पंच आम्हाला दर्शवतायत हा आहे चौकार. फटकेबाजी ज्याप्रमाणे म्हणलं जाते त्याप्रमाणे फटकेबाजी केली जाते. इथे सचिन याच्या माध्यमातून आक्रमकता दाखवली जाते. नक्कीच संदेश काय दर्जेदार फटका मारला गेला परंतु क्षेत्ररक्षणाचा दुर्दैव म्हणता येईल. क्षेत्ररक्षणाला चेंडू काय अडवता आला नाही आणि थेट 1 बाउंड चौकार गेला गेला. सुरेख फलंदाजी करतोय हा सचिन लांबोर. 2 चौकार एका षटकाराशी खेळत आहे आतापर्यंत. काय फलंदाजी करतोय. हा म्हटलं तर त्याचप्रमाणे लेग ड्राईव्ह उंच असा फटका मारला आणि थेट आउट ऑफ द षटकार. नक्कीच प्रेक्षकांची मने जिंकतोय सचिन इथे. सचिन याचा विचार केला मागच्या 2 वर्षाचा इतिहास जर सचिन याचा बघितला तर धुमाकूळ गाठलाय अक्षरशः. प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये त्यांनी अधिराज्य गाजवलंय. असा सचिन मैदानामध्ये पुन्हा एकदा विस्फोटक फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक पहिल्यांदा एक चौकार आला होता त्यानंतर आलेला हा षटकार आणि हा शेवटचा चेंडू असेल. प्रकाश शेडगे यांचा मोठा फटका मारायचा होता परंतु बॅटरीची इनरेज घेऊन चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. एसटी रक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आणि धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावा काढून 45 धावांचं आव्हानात्मक आव्हान मानसी इलेव्हन या संघासमोर ठेवतोय तो म्हणजे बीबीएस वॉरियर संघ. सचिनचं कौतुक करावं इतका कमीच. नक्कीच संदेश सचिनचं कौतुक करावं थोडं नक्कीच कमीच. कालच्या सत्रात म्हणलं गेलं तर थोडा बॅटपडून होता परंतु आजच्या सामन्यामध्ये खूपच त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली गेली आणि खूपच आपल्या दर्जेदार सामन्यामध्ये उत्कृष्ट जागा निर्माण केली दर्जेदारपणाची आणि उत्कृष्ट फलंदाजी केली. या सामन्यामध्ये प्रेक्षकांचं नक्कीच मन जिंकलं गेलं. याच्यानंतरची मॅच कोणाची आहे? याच्यानंतरची मॅच कोणाची?
तर यानंतरचा होणारा सामना तन्मय 11 विरुद्ध मानसी 11. विनंती असेल मानसी 11 संघाला आपले 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. आगळी वेगळी संकल्पना. नागवंटेक प्रीमियर लीग पर्व दुसरं. पहिला पर्व जेव्हा संपलं होतं तेव्हा तन्मय 11 या संघाने बाजी मारली होती. या वर्षी कोण बाजी मारणार हे मैदानामध्ये पाहणं एक मोठी बाब असणार आहे. 4 संघ लढतायत, 4 संघ मालक आहेत, 64 खेळाडू खेळतायत या स्पर्धेमध्ये. आणि आता मैदानामध्ये पाहतोय 13 खेळाडू खेळताना पाहतोय. 11 खेळाडू क्षेत्ररक्षक, 2 खेळाडू फलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार. तर नक्कीच सामना दर्जेदार होईल असं मला वाटते. 45 ला टीव्हीने दिलेला आहे बीबीएस वॉरियर्सने या संघासमोर. तर नक्कीच प्रकाश येडे यांना कुठेतरी नक्कीच दर्जेदार फलंदाजी करणं गरजेचं असेल आपल्या संघातर्फे. कुठेतरी सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती नेणं गरजेचं असेल. तर नक्कीच गणेश येडगे आणि प्रकाश येडगे मैदानाचा ताबा घेताना पाहायला मिळत आहेत. आशा असणार आहेत प्रकाश दादा शेळके यांना सामना जिंकण्याच्या, कारण की पहिले 3 सामने पराभव झाल्यानंतर दुसऱ्या सत्रातील हा पहिला सामना आहे. नव्या आशाने, नव्या आशाच्या दीपकांच्या किरणाने मैदानामध्ये उतरलाय संघ. नक्कीच आशा असणार आहेत गणेश आणि प्रकाश यांच्याकडून. नक्कीच खेळणं सुद्धा गरजेचं असेल, कारण तर बॅटफूट वरती हा संघ असणार आहे. तर हा सामना जर जिंकला तर कुठेतरी करो या मरो नक्कीच असा सामना होणार आहे. हरलो तरी इतिहास, जिंकलो तरी इतिहास असा सामना झालाच पाहिजे. नक्कीच प्रेक्षकांच्या नजरेच्या पार नाही फेडण्यासारखा असा दोन्ही मातुंबर फलंदाज असणार आहेत. एका साईडला असणार आहे प्रकाश येडगे, तर एका साईडला असणार आहे गणेश येडगे. दोन्ही बंधूंची जोडी खेळपट्टीवरती स्थापित झालेली आहे. तर पाहूया पॉवर प्लेचं पहिलं षटक कोण घेऊन येत आहे. तर मला बाबू शेळके भाई बाहुबली म्हटलं तर कोणाच्या हातामध्ये फेतात आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक, हाणामारीचं षटक, दर्जेदार फलंदाजी करणं सुद्धा गरजेचं असेल. संदेश नक्कीच मोठमोठे फटकेबाजी करावी लागेल प्रकाश येडगे आणि गणेश येडगे यांना. तर तितक्याच ताकदीचा गोलंदाज मैदानामध्ये पाहतोय विठ्ठल, अंडर 19चा खेळाडू. तर इथे एटीएम खुलं केलं जात आहे, बक्षिसांची थैमान केली जाते गणेश येडगेसाठी. प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक लावलं जात आहे अक्षय येडगे यांच्याकडून. पहिला चेंडू लॉप केला होता, चेंडूला मैदानी फटका पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. सुरेख चेंडू टाकला गेला होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं. पहिल्या चेंडूवरती नजराना दाखवला गेला होता आणि यॉर्कर पळीचा चेंडू टाकला गेला होता. तो चेंडू त्या चेंडूवरती 1 धाव संख्या नक्कीच भेटेल. आणि काय गोलंदाजी करतो, गोलंदाजाचं नाव आहे विठ्ठल शेळके. वारंवार दर्जेदार गोलंदाजी करत असतो. अंडर 19चा हा गोलंदाज आहे. कौतुक करावं तेवढं खूपच कमी म्हटलं होतं. काय वेगवान चेंडू होता, परंतु चेंडूचं बॅटचं काय मिलन होत नाही. थेट चेंडू विस्थापन होतंय आनंद शेळके याच्या हातामध्ये. आणि
सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू म्हटलं जाईल. या चेंडूला काय वेग आहे चेंडूवरती. मला वाटतंय 7-8 पावलाचं रनअप घेऊन हा गोलंदाज गोलंदाजी करत असतो. विठ्ठल शेळके तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आतापर्यंत हात पेलावून दिला नाही. मला वाटलं लेग ड्राईव्हला चेंडू, उंची जास्त आणि लांबी कमी, काय टोलवला गेला आणि तिथे विकेटचं पतन केलं गेलं होतं. सुरेख चेंडू, वेगवान चेंडू टाकला गेला, परंतु बॅटची कडा घेऊन उंच हवेत चेंडू केला गेला, टोलवला गेला, परंतु उंची जास्त लांबी कमी असल्यामुळे दुर्दैव म्हटलं जाईल या फलंदाजाचं गणेश शेडगे याचं. आणि विकेटचं पतन केलं गेलं. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला गेला. त्याची जागा भरण्या काढण्यासाठी नौका फलंदाज आला आहे धडाकेबाज सुरेश शेळके. पाहूया प्रकाश टो विठ्ठल माऊली कुठेतरी सुरेख गोलंदाजीचा दर्जा नजर म्हटलं होतं. प्रकाश शेडगेने कुठेतरी बाउंड्रीच्या दिशेने बॉल टोलवला गेला. फेकी करेपर्यंत 2 धाव संख्या चोरून काढल्या गेल्या. सुरेख रणनीती बिटवीन विकेट म्हणता येईल. प्रकाश शेडगे चित्तेची धाव. कुठेतरी दर्जेदार फटकेबाजी करणं गरजेचं आहे. सामना जर आपल्या जिंकण्याच्या उंबरठ्यावर न्यायचा असेल तर प्रकाश शेडगे याला टिकून राहणं गरजेचं असेल सामन्यामध्ये. पाहूया विठ्ठल तर आपले आधारस्तंभ कुंडबा शेळके काका यांचे सुपुत्र विकास शेळके आणि त्यांचेच विकास शेळकेचा बंधू अर्जुन शेळके यांनी स्टेजवरती येण्याची कृपा करावी. तर सामन्याकडे वळूया. विठ्ठल शेळकेचा शेवटचा चेंडू, लालबाब चेंडू, सुरेश शेळकेने ऑफडाऊनला टोलला गेला. बाउंड्रीच्या दिशेने बॉल चेंडू जात असताना तिथे नक्कीच चौकार, दर्जेदार चौकार हाताला फेताळला गेला सुरेश शेळके यांनी. आतापर्यंत एक चौकार अशी खेळतोय सुरेश शेळके. आणि पॉवर प्लेच्या ओव्हर समाप्तीनंतर षटकाशी केवळ स्कोरवरती धावसंख्या लागलेल्या आहेत 7, लॉस ऑफ 1 विकेट. अर्जुन शेळके आणि विकास शेळके. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक इथे संपलंय. हाणामारीचं षटक, ज्या षटकामध्ये 10 ते 15 धावा काढायचे अपेक्षा असतात आणि चान्स देखील असतो, परंतु इथे चान्स गमावलाय. नक्कीच दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ज्ञानेश्वर शेळके. तर इथे पुन्हा एकदा एटीएम खुलं होत आहे प्रकाश शेडगेसाठी. कोंडीबा शेळके काका यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक लागतंय. पारितोषिकांचं थैमान माजवला जातोय. इथे एटीएम खुली केली जात आहेत फलंदाजांसाठी, परंतु फलंदाज पाहिजे अशी कामगिरी करत नाहीयेत मैदानामध्ये. नक्कीच संदेश फटका चांगला होता, परंतु वेग कमी होता, त्याच्यामुळे नक्कीच एक धावसंख्या भेटेल या फटक्यावरती. आणि एटीएम खोले गेला आहे प्रकाश शेडग्याच्यासाठी. कोंडीबा शेळके आधारस्तंभ आमचे यांच्यातर्फे प्रत्येक षटकाराशी 500 रुपये लागलेला आहे. तर पाहूया. सुरेश शेळके म्हटलं होतं लेग डायला टोलवला आणि तिथं दमदार षटकार. पहिला आला चौकार मला ना, आता या चेंडूवरती थेट भिरकावून दिलाय चेंडू. षटकार सीमारेषा पार.
वडापाव आलाय तुला आणि मला संदेश आहे की काय सुरेख चेंडू टाकला होता वेगवान चेंडू परंतु त्या चेंडूला दिशा दाखवली या सुरेश शेके याने आणि थेट आउट पार षटकार ठोकला गेला. अशीच फलंदाजी करणं गरजेचं आहे आपल्या संघाला. सुरेश शेके याने जर षटकार मारला गेला तर दुसरा पुन्हा एकदा 501 रुपये लागला जाईल. परंतु सुरेख चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं तिथं यॉर्कर पर्यंत चेंडू टाकला गेला आणि तिथं एक धाव संख्या लेग बाय द्वारे नक्कीच भेटेल. काय वेगवान चेंडू टाकला गेला होता ज्ञानेश्वर माऊली यांच्या हाताने. काय सुरेख गोलंदाजी करतोय परंतु तेवढेच सुरेख फलंदाजी सुद्धा करत होता सुरेश शेके. तर पॉवर स्ट्राईक वाल्या का आपला प्रकाश शेडगे यांच्यासाठी प्रत्येक षटकाराची बक्षीस लागलेलं आहे 500 रुपये. तर म्हटलं होतं मारलं परंतु तिथं मैदान अपुरं असल्यामुळे तिथे पंचांनी धावसंख्या कळवाव्या. नक्की एक धावसंख्या. काय दर्जेदार गोलंदाजीचा नजराना दाखवतोय ज्ञानेश्वर माऊली मैदानामध्ये थेट उतरली गेली आहे. तर पाहूया सामन्याकडे वळूया. खेळपट्टीवरती आतापर्यंत 2 मातबार फलंदाज उपस्थिती दाखवतात. पाहूया एका साईडला प्रकाश शेडगे कोंडूर, एका साईडला जल्लोषमॅन सुरेश शेके एका षटकाराशी एका चौकाराशी खेळत आहे. परंतु प्रकाश शेडगे कुठेतरी फटकेबाजी करणं गरजेचं आहे संघासाठी. परंतु तिथं चेंडू नक्कीच चांगलं द्वारे टोलवला गेला परंतु तिथं गच्चा फील्ड होते आणि तिथं 2 धाव संख्या काय रोखू शकलं नाही. ओव्हर टू संदेश. मैदानाचा विचार केला तर दुसऱ्या षटकातील अजून देखील एक चेंडू बाकी आहे आणि धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 19. अति सुंदर चेंडू शेवटचा निर्धाव प्रतीचा चेंडू गेलाय. षटकार आल्यानंतर कमबॅक केलं जात आहे ज्ञानेश्वर याच्या माध्यमातून. टिचून गोलंदाजी केली, एक षटकार आला परंतु खचून गेला नाही आणि नंतरून खूप सुंदर गोलंदाजी केली आणि धाव फलकावरती धावा आहेत त्या स्थिरावलेल्या 19 धावेवरती. अजून देखील उर्वरित समीकरणाचा विचार केला तर 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज असेल. या षटकामध्ये 15 ते 20 धावा जर कुठून काढल्या तर कुठेतरी जम्याची बाजू ठरेल, ती म्हणजे मानसी 11 संघाकडे. गोलंदाज आनंदा शेळके वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर सांघिक तिसरा षटक घेऊन रायटम राऊंड द विकेट मारा करणार. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता, खणून काढलाय चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धावतोय, उचल करेल पुन्हा फेक करेल. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कोणताही कॉल नाहीये. पावलांचा उपयोग केलाय. ग्राउंड शॉट, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, सचिन कुठेतरी धडपडतोय परंतु उचल करेल तोपर्यंत, फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धाव संख्येत होते धाव संख्या होते 22. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 22 धावा. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका. विठ्ठल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धावतोय, उचल करतोय, पुन्हा फेक करतोय, डेंजर झोनला आहे. पंच आम्हाला दर्शवतील नॉट आउट.
2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्याने पुन्हा एकदा धाव फलकाचा जो आलेख आहे त्या आलेखाला आकार देताना पाहायला मिळतोय. 2 धाव्याने धाव संख्येत होते भर. धाव संख्या होते 24. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा आनंद शेळके तयार. सुंदर प्रतीचा चेंडू, खोलवर प्रतीचा चेंडू होता. चेंडू जातोय डी झोन मध्ये. मिळेल ती फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावेने पुन्हा एकदा धाव संख्येत भर. धाव संख्या होते 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. सुंदर गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या जात आहेत 4 चेंडू मध्ये. उर्वरित 2 चेंडू पावलांचा उपयोग. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठले ते उंची. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पूर्ण करतायत ते म्हणजे आनंदा शेळके. इथून मात्र सामन्याला येते कलाटणी. सामना हळूहळू बीबीएस संघाच्या पारड्यामध्ये जाताना पाहायला मिळतोय. नौका फलंदाज मैदानामध्ये जातोय उत्तम झोरे. साईनाथ संघाकडून बिलॉंग करतो. मोठमोठे फटकेबाजी मारण्यामध्ये माहेर असणाऱ्या उत्तम झोरे कालच्या 2 दिवसामध्ये कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळालेत, परंतु आता अशा असणार आहेत संघमालक प्रकाश दादा शेळके यांच्याकडून उत्तम याच्याकडे आणि सुरेश शेळके यांच्याकडे. पाहूया स्ट्रायकिंग एंडला सुरेश शेळके, गोलंदाज आनंदा शेळके. शेवटचा चेंडू, फुलटॉस प्रतीचा चेंडू. चेंडू भिरकावलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. कोणत्याही प्रकारची चूक करत नाही विठ्ठल आणि बॅक टू बॅक सुरेश शेळकेंना देखील परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. उर्वरित समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज असेल ते 20 धावांची. उत्तम झोरे याच्यावरती नजर असणार. 6 चेंडू मध्ये 20 धावा काढणार का उत्तम, परंतु स्ट्रायकिंग एंडला असणार आहे तो म्हणजे संतोष शेळके. गोलंदाज असेल दीपक झोरे. पुन्हा एकदा पावलांचा उपयोग केलाय संतोष याने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, उचल करतोय, फेक करतोय. एकच धाव भेटते. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय, परंतु एका धावेवरती समाधान कितपत तुम्ही समाधान मानत राहणार. तुम्हाला तर भरपूर मोठा डोंगर पार करायचा आहे. अजून देखील 5 चेंडू मध्ये 21 धावांची गरज असेल. 3 षटकार मारावे लागतील या सामन्यामध्ये जर जिवंत राहायचं असेल तर. उत्तम झोरे प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. पाहूया दीपक. उंचीचा उपयोग केलाय, परंतु इथे ताकदीचा उपयोग करून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक करतोय चूक. चेंडू जातोय सीमा पार. हा आहे हँड अँड हँडसम ब्रँडेड षटकार. चार चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज असेल. 4 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले तर नक्कीच सामन्याला इथून कलाटणी भेटेल. इथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धावतोय, उचल करतोय, पुन्हा फेक करतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि इथे समीकरणामध्ये खूप आणि खूप बदल होतोय. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज असेल.
एक षटकार या सामन्यामध्ये रंगत निर्माण करू शकतो. जर उत्तम जोरे हा षटकार मारतायत तर कुठेतरी विजयाच्या आशेच्या किरणाकडे आपले लक्ष असेल मानसी लेवन या संघाचे. दीपक याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारे मारलाय, परंतु क्षेत्ररक्षक या वेळी चूक करणार नाहीये. क्षेत्ररक्षक पकडतोय सुंदर झेल. ज्या क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटली होती आधी तोच क्षेत्ररक्षक झेल पकडतोय. चुका केल्या जात आहेत, परंतु त्या चुका सुधारल्या देखील जात आहेत मैदानामध्ये पाहायला मिळतंय. आणि आता समीकरण उरतंय 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज असेल. दोन्हीच्या दोन्ही षटकार मारावे लागतील संतोषाला. तर यानंतरचा होणारा सामना मानसी 11 विरुद्ध तन्मय 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करेन यायचंय टॉस का बॉस मध्ये. दीपक याचा 5वा चेंडू. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल पाहायला मिळतोय. दीपक छोरे पावलांचा उपयोग केला होता. डॉट गेंद इथे आता फक्त औपचारिकता बाकी आहे. चमत्कारच या सामन्याला कलाटणी देऊ शकतो. जर दीपक याने हा नो चेंडू टाकला आणि या नो चेंडूवरती षटकार आला तर कुठेतरी सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. परंतु जर आणि तर या शब्दाला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्थान नाहीये. अवांतर चेंडू. अवांतर धावेने धाव संख्येत होते भर. खूप कालांतरानंतर धाव संख्या होते ती 35च्या घरामध्ये. येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती 10 धावांची. हा चेंडू जर न पडतोय तर कुठेतरी रंगत निर्माण होणार यात मात्र शंका नाही. परंतु जर आणि तर क्रिकेट आहे, काय येऊ शकतं. पंचांचा निर्णय असेल पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणत्याही प्रकारचं पंचांवरती दबाव टाकायचा नाहीये. पंच आम्हाला निर्णय कळवतील. हा आहे सुरेश शेळके नागवंटेक कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा पावलांचा उपयोग केलाय. हा जातोय. सचिन कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. पुन्हा एकदा भीमर चेंडू येतोय. पुन्हा एकदा भीमर चेंडू. सामन्याचं चित्र विचित्र होतंय. मगाशी पण 9-1 होता. भेटली ना ती 35 वाईड नंतर 35 होती. येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील त्या 8 धावांची गरज असेल. एक चेंडू आणि 8 धावा. कुठेतरी चूक करतोय संतोष. या चेंडूवरती जर 2 धावा येत होत्या तर सामना वेगळ्या स्थितीमध्ये पाहायला मिळाला असता. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल.
फ्रीड असेल. नक्कीच चमत्कार घडला इथे मैदानामध्ये, परंतु एक चेंडू आणि 7 धावा पाहिजेत षटकाराला, तर समान होईल. शेवटचा चेंडू. इथे मात्र सामना जिंकतोय बीबीएस वॉरियर्स. विजेत्या संघाचं खूप खूप अभिनंदन आणि पराभव झालेल्या संघाला आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर पुढच्या संघाने टॉच वर सगळे टॉच का बॉस मध्ये नाणेफेकीसाठी ताबडतोब हजर राहावं.